कशाला डबल डबल त्यांच्या ऐकलंय मध्ये आता थोडं हिंच्यावर असं म्हणत हा. त्यांच्या राहतात चालू. ओके. जय किसान, नमस्कार. मी आज आहे सिरसाळा या ठिकाणी. सिरसाळा हे परळी तालुक्यातील एक मोठं लोकसंख्या असलेलं एक गाव आहे आणि या ठिकाणी 18 पगड जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. आता या ठिकाणी श्री रामनवमी निमित्त काल 26 रोजी एक भव्य मिरवणुकीचं या ठिकाणी आयोजन होतं. आयोजन कमिटीचे अध्यक्ष विजूभाया आपल्यासोबत आहेत. पण या ठिकाणी कुठले तरी पोलीस प्रशासन किंवा अधीक्षक कार्यालय यांचे काहीतरी एक वेगळ्या मार्गानं या ठिकाणी तुम्ही रामनवमीची रॅली काढावी, या रामनवमीचं तुम्ही मार्ग आम्ही नेमून दिला, त्याच पद्धतीनं तुम्ही पुढं त्याच मार्गाने जावं असं या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं म्हणणं आल्यानंतर कमिटीचे अध्यक्ष जे आहेत की यांचं असं म्हणणं आहे किंवा महाराष्ट्र सरकार हे प्रभू रामचंद्राच्या नावानं या ठिकाणी राज्य करतंय, या ठिकाणी राज्याच्या ह्याच्यावर आहे, वरिष्ठ म्हणजे राज्याच्या काय म्हणतात त्याला राज्य सांभाळत आहे. पण या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं राज्य सांभाळत असताना प्रभू रामचंद्राचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी प्रशासनाच्या वर्गातून या ठिकाणी अडवण्यात येत आहे. आम्ही जो मार्ग नेमून देऊ त्याच मार्गाने तुम्ही जावं असं या ठिकाणी म्हणणं आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं कालपासून या ठिकाणी रामनवमीचे जे मंडळ आहे उपोषणाला बसले आहे की आम्हाला तुमच्या मार्गाने नको, आम्हाला हवंय त्या मार्गाने आम्हाला तुम्ही जाण्याची मुभा द्यावी. म्हणून अधीक्षक कार्यालय या ठिकाणी यांना निवेदन देऊन आणि उपोषण या ठिकाणी चालू आहे. विजूभाया, आपण कुठली मागणी या ठिकाणी प्रामुख्याने घेऊन बसला आहात? आमची पहिली प्रमुख मागणी अशी आहे की ज्या ठिकाणाहून सर्व महापुरुषांच्या जयंती जातात किंवा जे धार्मिक कार्यक्रम ज्या मार्गाने जातात त्या मार्गानेच आम्हाला या ठिकाणी परमिशन द्यावी. कारण दरवर्षी आमच्या रामनवमीला वेगवेगळा मार्ग दिला जातो. 3 वर्षामध्ये 3 वेगळे मार्ग दिले, 4थ्या वर्षी परत 4था वेगळा मार्ग, सगळ्यांसाठी वेगळा मार्ग आणि हिंदू धर्मियांसाठी वेगळा मार्ग, हिंदू सणासाठीच असा भेदभाव का? आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे. त्यांनी आम्हाला जिथं जिथं जायला सांगितलं आम्ही त्यांच्या दारामध्ये गेलेलो आहोत, त्यांना निवेदन दिलेले आहेत, विनंत्या केलेल्या आहेत. पण या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासनाची आम्हाला मदत करण्याची, समजून घेण्याची कुठलीही भूमिका नाहीये. या ठिकाणी ते जाणून बुजून आम्हाला त्या ठिकाणी विरोध करत आहेत. आम्ही त्यांना हेही सांगितलं कोणाचा विरोध असेल तर सांगा, आम्ही त्यांच्याशी जाऊन बातचीत करू, आम्ही त्यांच्याशी बोलू, त्यांना विनंती करू. असं इथं कुठलाही वाद नाहीये. 3 वर्षामध्ये कुठलाही इथं गालबोट लागलेला नाही. पण जाणून बुजून या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासनानं यावेळेस वरिष्ठांना चुकीचा मेसेज देऊन आमच्या कालच्या रामनवमीच्या मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. जयंतीचे अध्यक्ष म्हणून या नात्याने आपण एक प्रश्न विचारतो किंवा आपला जो रामनवमीचा जयंतीचा जो मार्ग आहे आपल्याला कुठल्या मार्गाने जाणं उचित आहे किंवा कुठल्या मार्गाने जाण्याची अपेक्षा आपण धरून आपण संबंधित प्रशासकीय वर्गांना मागणी करत आहात? आम्ही जो सर्व महापुरुषांच्या जो मार्ग असतो तो मार्ग असतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, त्यानंतर ईदगाह चौक, त्यानंतर सरकारी दवाखाने मार्गे मुख्य बाजारपेठेतून त्यांची सांगता ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी आम्ही त्यांना हाच मार्ग मागतोय की रेणुका माता मंदिर पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, ईदगाह चौक, तिथून मुख्य बाजारपेठ मार्गे सरकारी दवाखान्याच्या समोरून हनुमान मंदिर येते. कारण आमचा दरवर्षीची शेवट आमची सांगता आरती करून हनुमान मंदिर येथे होते आणि सर्वांना तोच मार्ग आहे. मग आम्हालाही तोच मार्ग द्या. याच्यामध्ये आम्ही काही अशी चुकीची मागणी प्रशासनाकडे केलेली नाही. संयोजन कमिटीचे अध्यक्ष सांगतात किंवा महामानवांच्या ज्या मिरवणुका शहरामध्ये होतात त्याच मार्गाने आम्हाला जाण्यासाठी परवाना द्यावा. तर मला सांगा, याच आपण जी मागणी करत आहात या मागणीला अटकाव देऊन प्रशासकीय वर्ग कुठल्या मार्गाने जा असं म्हणत आहे तुम्हाला? आतापर्यंत त्यांचा रेकॉर्ड आहे की मी म्हणतोय भारतातली पहिली रामनवमी असेल की दरवर्षी त्यांना वेगळा रूट दिला जातो, दरवर्षी वेगळा रूट. आणि क्लिअर आयोजन कमिटीची या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं फसवणूक होते. फसवणूक काय होते की ज्यावेळेस असा काही विषय असतो त्यावेळेस ते आमची समजूत काढतात आणि आम्हाला सांगतात की एवढे चार्जेस करा, आम्ही पुढच्या वेळेस तुम्हाला मार्ग देऊ. 3 वर्षापासून आमची सलग फसवणूक चालू आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा मी एक मागणी करतो आपल्या माध्यमातून की पहिले या अधिकाऱ्यांवरती जे असं 2 समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, जाणून बुजून एखाद्या विशेष समाजाला त्रास देतात, त्या अधिकाऱ्यांवरती फसवणुकीचा गुन्हे दाखल करून या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे. कारण हे अधिकारी उद्या कुठेही ड्युटीसाठी गेले तर 100% त्या ठिकाणी या 2 समाजामध्ये भांडणच लावण्याचं काम करणार आहे. कालपासून आपण या ठिकाणी उपोषणाचा जो मार्ग धरला आहे
संबंधित प्रशासकीय वर्गांनी आपल्याला जर मान्यता नाकारली किंवा दिली नाही किंवा आम्ही नेमून त्या ठिकाणून तुम्ही जावं असं जर म्हणत असतील तर आपलं हे उपोषण आहे, आमरण उपोषण चाललेलं, हे पुढे चालणार आहे का? जर प्रशासनाने या ठिकाणी आमची मागणी मान्य नाही केली तर आम्ही 100% सकल हिंदू समाजाच्या वतीने, आपण बघताय भरघोस पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे. कारण ही सर्वांची भावना आहे, आर्थिक मदत करणाऱ्यांची पण भावना आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणाऱ्यांची पण भावना आहे. कारण इथं आज प्रत्येक हिंदू धर्मातील प्रत्येक युवकांना, ज्येष्ठांना, सगळ्यांना कळून चुकलंय की या ठिकाणी अन्याय होतोय. जोपर्यंत आम्हाला तो मार्ग मिळत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण, साखळी उपोषण, आमरण उपोषण हे असंच कंटिन्यू चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल करणार नाही. आपण या ठिकाणी आलो आहोत, उपोषण चालू आहे आणि उपोषण आमचं जोपर्यंत आम्हाला आमच्या मार्गानं, मागणीच्या मार्गाने जाऊ दिलं जाणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाहीत असं या ठिकाणी अध्यक्षाचं म्हणणं आहे. या ठिकाणी पंचक्रोशीतील व तालुक्यातील सगळ्यात मोठे नेतृत्व उत्तमदादा माने या ठिकाणी आहेत. दादा, कालपासून रामनवमीच्या बाबतीमध्ये उपोषण धरलेलं आहे, तर या उपोषणाला आज आपण भेट देण्यासाठी आलात. या उपोषण बाबतीमध्ये आपण या ठिकाणी काय मत मांडाल? रामनवमीची मिरवणूक जी आहे ही दरवर्षीप्रमाणे शिरसाळ्यामध्ये काढली जाते आणि काढली जाते, परंतु ज्या पद्धतीनं कार्यक्रमाचे अध्यक्ष सतत पॉलिटिशियनला दरवर्षी कळवितात, गेल्या वर्षी सुद्धा आमच्या समोर हा प्रश्न आला होता, पण याच्यामध्ये या कमिटीच्या अध्यक्षांना, यांना पोरांना बसून काळा मिरवणूक मार्ग थोडा चेंज जरी केला तरी पुढच्या वर्षी आम्ही यांच्या मागणीप्रमाणे मार्ग देऊ अशी चर्चा सुद्धा झाली होती. परंतु वास्तव असं आहे, प्रत्येकाला लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला जयंत्या काढण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपापल्या समाजाच्या महापुरुषाच्या जयंत्या काढण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार या शिरसाळ्यामध्ये कित्येक वर्षापासून हिंदू मुस्लिम कुठल्याही प्रकारची दंगल नाहीये. मग हे सगळं मुस्लिम बांधवाचा सुद्धा या ठिकाणी कुठलाही विरोध नाही, तरी पण पोलीस प्रशासन या पद्धतीनं भूमिका का घेतंय हा सुद्धा मोठा या ठिकाणी संशयाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. का पोलीस प्रशासनाला इथं जातीय दंगल घडवून आणायची, याच्यातून असंच दिसून येतंय की दरवर्षी मी सुद्धा 2 वर्ष बोललोय, धैपळे साहेबाला सुद्धा बोललोय या ठिकाणच्या PI ला, आणि रूटला काही अडचण नाही. तुम्हाला जर संशय तर या हिंदूनं किंवा या शिरसाळच्या मुस्लिम बांधवांनी एखादा अर्ज केलाय का ह्या रूटनं तुम्ही जाऊ देऊ नका म्हणून? कोणीही विरोध न केलेला असताना सुद्धा या पद्धतीने पोलीस प्रशासन काम करतंय. ही पोलीस प्रशासनाची ही एकदम चुकीची पद्धत आहे. हा मार्ग तात्काळ काढावा. नुसते हिंदूच नाही तर इथले मुस्लिम बांधव सुद्धा रस्त्यात उतरतील. रामनवमी जयंतीच्या संदर्भात हा रूट द्या, मुस्लिम बांधव सुद्धा रस्त्यात उतरतील. या ठिकाणी एवढा एकोपा हिंदू आणि मुस्लिमचा, हे एकोपा दुभंगण्याचं काम प्रशासनानं करू नये. या निमित्ताने मी एवढंच बोलतो. आणि जो रूट मागणी आहे अध्यक्षाचा, तो रूट मागणी यापुढं कायम करण्यात यावा ही मी प्रशासनाला मागणी करतो. या ठिकाणी दादांना रोखोक असं मत मांडलं आहे. या ठिकाणी आपले परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक नावाजलेले आणि मोठे नेतृत्व दत्ताभाऊ या ठिकाणी आहेत. भाऊ, तुमच्या आपल्या मार्गदर्शनाने या कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी कालपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मग या मागण्या जर संबंधित कार्यालयाकडून जर अजून पारित झाल्या नाही, त्यांना तशी रितसर मान्यता नाही मिळाली, तर अजून आपलं काही वेगळ्या प्रकारचं उपोषणाचा मार्ग याच्यातून काही वेगळा निघेल का? अजून हे जन आंदोलन उभा टाकेल या संदर्भामध्ये. शिरसाळा एक गाव असं आहे इथं सामाजिक एकोपा आहे. शिरसाळा ह्या गावामध्ये आतापर्यंत कधीही जातीवाद झालेला नाही. हे महाराष्ट्रामधील एकमेव आदर्श गाव आहे. शिरसाळ्यातील मुस्लिम समाज, हिंदू समाज, दलित समाज एका जीवाभावाने इथं नांदतात. ह्या गावामध्ये ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेस हे गाव बंद नव्हतं आमचं शिरसाळा. एवढं आम्हाला एक अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट आहे की शिरसाळा ह्या गावामध्ये कसलाही जातीवाद नाहीये. आणि प्रशासनाने रामनवमीला विरोध करूनही हे भारतामध्ये लाजिरवाणी गोष्ट आहे. रामनवमीची या जो उत्सव साजरा करायचा तो क्षण इथं थांबलेला आहे. ह्याच्यामध्ये हिंदू जनभावना दुखावलेल्या आहेत. जो कोणी ह्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी आहे
त्यांनी ताबडतोब येऊन हा मार्ग ज्या पद्धतीने सामाजिक आमच्या शिरसाळा गावामध्ये महापुरुषांच्या जयंत्या ज्या मार्गाने जातात, धार्मिक कार्यक्रम ज्या मार्गाने होतात, त्याच मार्गाची मागणी आहे. ही काही एका म्हणजे गावाच्या बाहेरून किंवा वेगळी मागणी नाही. आणि इथं कुठल्याही समाजाचा विरोध नाही. हा मार्ग कुणी थांबवलेला नाही, कोणाचं ऑब्जेक्शन नाही. प्रशासनाचे कोण अधिकारी जबाबदार आहेत, कशामुळे टाळाटाळ करतात, का त्यांना ह्या गावामध्ये आणखीन काही वेगळी दंगल घडवायची आहे, का जातीवाद वाढवायचा आहे, या संदर्भामध्ये शासनाने ताबडतोब रोखठोक पाऊल उचलून ह्या समितीला न्याय द्यावा. आणि किंवा जर न्याय नाही देण्यात आला तर हे तीव्र आंदोलन छेडल्या जाईल. ही शासनाची जबाबदारी राहील की सामाजिक सलोखा बिघडू नये, एवढीच प्रशासनाला आमची विनंती आहे. शिरसाळा या ठिकाणी सर्वच जाती धर्माचे लोक असताना कुठल्याही जाती धर्माचा किंवा वैयक्तिक असा कोणाचा विरोध या मिरवणुकीला नसताना प्रशासकीय बळ या ठिकाणी का आमचा मार्ग अडवत आहेत, म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद. बोलो जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हे उभा घ्या.